ब्रह्मकमळ ही वनस्पती आणि फुलझाड दिव्य मानली जाते. चला तर मग जाणून घेऊ ही वनस्पती ज्यांच्या घरात असते तेथे कोणत्या सकारात्मक गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रात ब्रह्मकमळाला अतिशय महत्त्व आहे. भगवान शिवशंकरांना हे फूल अतिशय प्रिय आहे. हे फूल भगवान शिवशंकरांना अर्पण केल्यास भगवान शिवशंकराची कृपा होते. ह्या फुलाच्या प्रभावामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास जेव्हा कुंडलीमध्ये गृहदोष सांगितले जातात त्यामुळे जीवनामध्ये ताणतणाव, काही समस्या निर्माण होतात. या अशा वेळी ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितले जाते. खास करून चंद्र, सूर्य, मंगळ आणि शनी या ग्रहांच्या संबंधात काही समस्या असतील तर ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगतात आणि ही पूजा केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता येते. हे झाड आग्नेय कोपऱ्यात लावल्यास धनधान्याची कधीही कमी पडत नाही. ह्या फुलाच्या पूजेमुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि यशप्राप्तीचे मार्ग खुले होतात. आता वास्तुशास्त्रानुसार हे झाड घराच्या कोणत्याही दिशेला असेल किंवा कोणत्याही बाजूला असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव वातावरणामध्ये येतो आणि वातावरण शांत व समृद्धीने भरलेले राहते. घरातल्या व्यक्तीचे मन प्रसन्न राहते. हे झाड प्रवेशद्वाराजवळ लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरातल्यांची मानसिक स्थिती व स्वास्थ्यही चांगले राहते. धार्मिक दृष्टिकोनातून सांगायचे झाले तर शिवपुराणामध्ये हे फूल भगवान शिवशंकरांना प्रिय आहे. या फुलाची पूजा केल्याने भक्ताला शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. अनेक पापांची शुद्धी होते आणि पुण्य प्राप्त होतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या फुलाचा अर्क आणि पानाचा उपयोग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहते. पचनसंस्था सुधारते. ह्या फुलाच्या औषधी गुणधर्मामुळे पचनसंस्थेच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्याही दूर केल्या जातात आणि शरीर संतुलित राहते. आयुर्वेदामध्ये बऱ्याच औषधामध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. खास करून पौर्णिमेच्या रात्री या फुलाची पूजा केल्यास विशेष फलदायी मानले जाते. एकंदरीत ही वनस्पती दिव्य आहे. सुख, समृद्धी, धनधान्याचं प्रतीक आहे. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, पौराणिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ब्रह्मकमळाचे फायदे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तुम्हीही याचा लाभ घ्या. थँक्यू.